3 षटकांचा असेल. 3 षटकांचा हा सामना. या ठिकाणी क्वालिफायरच्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. या ठिकाणी आपण पाहताय तर आई एकविरा कात्रप संघ आई एकविरा क्रिकेट संघ कात्रपगाव आयोजित नगरसेवक चषक दिवस क्रमांक 1 ची क्वालिफायरची मॅच या ठिकाणी चालू होत आहे. सकाळच्या सत्रापासून ज्यांनी इम्प्रेस केलं त्या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. टॉस जिंकला या ठिकाणी कल्पक रायझिंग स्टार शिरगाव या टीमनं आणि इथे आपण पाहताय फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंगचं पाचारण दिलंय आई गावदेवी आंबे शिवला. गेम ऑन. 3 षटकांच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉल. पहिला चेंडू आकाश ताम्हानेसाठी. अगदी आपण पाहताय तर कॅल्क्युलेटिव्ह खेळतोय. ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. पंचांचा डिसिजन आपल्याला मिळाला. इथे एक अवांतरची धाव मिळतीये. धावफलकाला सुरुवात झाली. पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरनं हेमंत पहिल्या षटकासाठी. चांगला चेंडू. इथे जागेवरनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुडले स्पॉटवरनं उंची घेत निघालेला हा बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट येतोय. पहिलाच बॉल निर्धाव. एक अवांतरची सिंगल, त्यानंतर हा डॉट. 3 षटकांची मॅच आणि अगदी आपण पाहताय तर सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती अवांतर आणि त्यानंतर हा डॉट. आकाश तामाने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ राहिला आंबेशिव टीमचा. इथे सुद्धा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. उद्याच्या दिवसाच्या मॅचेस अशा पद्धतीने असतील. बरोबर 9 वाजता इंदगाव शंकर आणि खाड्याचा पाडा, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर आणि एरंदाड मोहपाडा, त्यानंतर चिखलोली. जबरदस्त टोलवलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय आकाश तामानेच्या बॅटमधनं. चेंडू सीमा पार. सीमारेषेवरती अडवलाय कदाचित. निश्चित सीमारेषेच्या बाहेर. अंपायर डिसिजन मिळतोय चौकार. उद्याच्या दिवसाचा तिसरा सामना असेल वाघोबा चिखलोली आणि भाईजान स्टार. चौथा सामना असेल जांताराजा बदलापूर गाव आणि ओमसाई मानकिवली. इथे स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फटका दर्जेदार दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. लागोपाठचा हा दुसरा चौकार. उद्या बरोबर 9 वाजता इंदगाव शंकर आणि खाड्याचा पाडा या दोन्ही संघांनी 9 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45 ला रिपोर्टिंग करा. 9 वाजता मॅच चालू होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऐकत असाल तर सूचना लक्षात घ्या. इंदगाव शंकर आणि खाड्याचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन बरोबर 8:45 वाजता मैदानात रिपोर्टिंग करायचं आहे. आजच्या दिवसभरामध्ये मित्रांनो आज आपण स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी एन्जॉय करतोय. सर्वोत्कृष्ट धावसंख्या आई गावदेवी आंबेशिव या संघानं आज दिवसभरामध्ये धावांचा धुमाकूळ घातला. जय हनुमान जोवेली संघाच्या विरोधात खेळत असताना 78 धावा इथे लिलया चेस करून दाखवल्या. व्हाईट बॉल. गावदेवी आंबेशिव संघाचा आज रेकॉर्ड राहिला. 79 धावा त्यांनी बनवल्या. त्यानंतर आपण पाहताय तर बॅटिंग करत असताना बेलवली संघ ज्या वेळेला फलंदाजी करत होता आजच्या दिवसामध्ये 15 धावांवरती बेलवली संघ या ठिकाणी आपण पाहिला तर पूर्ण 4 षटकामध्ये ढेर झाला.
5 षटकामध्ये फक्त 15 धावा बेलवली संघ करू शकला. आज दिवसभरामध्ये हा उच्चांक आणि निच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका दमदार. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व सूत्र हातात घेतली आहेत. आकाश तामानेचा पॉवरफुल पुल, चेंडू सीमा पार, षटकार. पहिलं षटक 4 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा इथे उभा केल्या आणि खतरा उभा केलाय बॅटिंग करत असताना आकाश तामानेनं. आई गावदेवी आंबेशिव आज खऱ्या अर्थानं त्यांना आई गावदेवीचा आशीर्वाद लाभलाय. पहिल्याच मॅच मध्ये जय हनुमान झोबिली बी या संघाविरोधात 1 धाव 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला. त्यानंतर आपण यापूर्वी पाहिलं 1 चेंडू 6 ची मॅच जिंकली आणि तिथून मात्र मागे वळून पाहण्याचं नाव घेत नाही. इथे मात्र फटका फसलाय. सीमा रेषेवरती उतुंग गेलेला हा चेंडू लांबी गाठू शकला नाही आणि सीमा रेषेवरती एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का क्रमांक 1 आकाश तामानेच्या रूपानं. आई गावदेवी क्रिकेट संघ कात्रपगाव यांचं हे सदाबहार आयोजन. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान युवा डॅशिंग नगरसेवक रोहनदादा पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा. इथे झेल सुंदररित्या पकडलाय आणि अजून एक धक्का मिळतोय आंबेशिव टीमला. कमबॅक झालंय शिरगावचं. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. फलंदाज बाद. आकाश बॅटिंग करत असताना सुरुवात त्यानं दमदार दिली, मात्र त्यानंतर तो माघारी परतला. त्याच्या जागेवरती बॅटिंग करण्यासाठी आलेला मयूर सुद्धा अगदी स्वस्तात बाद. पहिल्याच बॉलवरती पॉइंटला झेल. फलंदाज माघारी परतत असताना दुसरा धक्का बसलाय. 1 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 गडी बाद 17 धावा. पहिल्या 4 बॉलवरती 17 होत्या. त्यानंतर आपण पाहताय 2 सलगच्या विकेट्स आणि त्यानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 17 या धावसंख्येवरती स्थिरावलंय. बॅटिंग करण्यासाठी आलेला सलामीचा फलंदाज अजूनही खेळतोय विजय कडव. त्याला साथ देण्यासाठी सुमित मैदानावरती 2 अनुभवी स्टार प्लेयर आई गावदेवी आंबेशिव संघासाठी इथे बॅटिंग करतील. गोलंदाजी मार्क वरती शिरगाव टीम साठी षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. स्क्वेअर लेगला आलाय, तिथे अडवलाय आणि फक्त 1च धाव मिळेल. 1 सिंगल वरती इथे संतुष्ट राहावं लागेल. सिंगल 1 धावेची मदत स्कोअर कार्डला करतायत. धावफलकावरती 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय ते 18 वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज युवांजय. ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिल्याच बॉल वरती सिंगल मिळाली. स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक वरती बॅट्समन सुमित. स्ट्राइक वरती बॅटिंग करत असताना सुमित. चांगला चेंडू आहे. विकेटच्या मागे थोडं लेझी अप्रोच. विकेट किपरला बीट केल्यानंतर सरळ निघून जातोय लॉंग स्टॉपला. धावा मिळतील 4 आणि आल्या 4 धावा. चौकार. चार धावा इथे स्कोअर कार्डला ऍड केल्या जातील. धावफलक जातं ते 22 वरती. दुसऱ्या षटकात आपण आहोत. चांगल्या पद्धतीने इथे धावा जमतायत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकाला गती प्राप्त होतीये. शॉर्ट फॉर्मॅट धावा कुठूनही येणं गरजेचं असतं. समोरच्या दिशेला कडक हिट. 2 फिल्डर होते मात्र दोघांच्या मधनं सेफ स्ट्रोक. 4 धावा मिळतील. अजून एक चौकार.
सलगच्या 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 2 चौकार. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललं 26 या आकड्यावरती. संधी प्रकाशामध्ये निश्चितच जेवढ्या धावा बनतील त्या चेस करत असताना मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात. इथे सुद्धा समोरच्या दिशेला लॉंगॉनला खेळलेला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडतोय आणि निश्चितच फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली पार्टनरशिप दोघांच्या मध्ये बिल्टअप होत असताना दुसऱ्या षटकात आपण आहोत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. व्हेरी गुड बॅटिंग. धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल 28 वरती जाऊन पोहोचले. 28. इथे चांगला बॉल सरळ विकेटच्या मागे जातोय. विकेट किपरनं गॅदर केलं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी इथे नाहीये. 2 षटकांचा दुसरा षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना स्कोर कार्ड वरती तब्बल झाल्यात 28. पहिल्या षटकात 17 होत्या. या षटकात आपण विचार केला तर सुरुवातीलाच अगदी 3 बॉल वरती 9 आल्या. त्यानंतर एक दुहेरी धाव, एक डॉट. इथे चेंडू चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपन्न झालाय. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 सरासरी धावफलकावर झाल्या 30 धावा. 30 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये इथे आपण पाहताय 17 आल्या. त्यानंतरच्या या षटकात आल्या त्या एकंदरीत 13 धावा. टोटल 2 षटकांमध्ये बनल्यात 30. चला घाई करा. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये सुद्धा अजून खेळ संपन्न करायचा आहे. ऑलरेडी सूर्यदेवता अस्ताला गेलेली आहे. तीस धावा अगदी आपण पाहताय 2 षटकांमध्ये कंप्लीट केल्यात. इथून 6 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा जमतील हे आपल्याला पाहायचंय. आज दिवसभरामध्ये आंबेशिव संघाची बॅटिंग तुफान बरसली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 78 धावांचं लक्ष त्यांना मिळालं होतं. जय हनुमान जोवेली बी या संघाच्या विरोधात 79 धावा बनवल्या. षटक क्रमांक 3 मध्ये शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज कुंदन. फिरकीचं आक्रमण. इथे बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका. तिथे सिंगल मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल 31 वरती. या षटकातील आपण पाहताय तर अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. उजव्या हाताचा फलंदाज येतोय. विवर रचनेमध्ये बदल करतायत. आपण पाहताय स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी सीमारेषेवरती घेतला जातोय. लॉंग ऑनला मिड विकेट वरती घेत आहेत. लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला ऑन साइड पॅक करतायत. निश्चितच शेवटचा अंतिम षटक आहे आणि इथे आपण पाहताय ऑन साइड टार्गेट केली जाऊ शकते. सागर इरमाळेला भरपूर माहिती आहे, अनुभव आहे. हा संपूर्ण अनुभव इथे वापरत असताना चला घाई करा थोडी. या षटकातील अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी करत असताना कुंदन भोसले. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन सुमित. इथे ऑफ साइडला शफल होऊन फटका जबरदस्त खेळलाय. फिल्डर दूर राहतोय आणि सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. पस्तीस धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक सुमितच्या 16 धावा अद्यापपर्यंत जमल्यात. क्वालिफायरच्या मॅच मध्ये चांगला कॅमिओ पेश करतोय. 6 चेंडू त्यानं फेस केले. तब्बल 16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक. कुंदन भोसले ज्याच्यावरती आक्रमक हल्ला. पहिल्या बॉलला सिंगल मिळाली. त्यानंतर हा चौकार मिळतोय. एकंदरीत अजून 4 बॉल इथून शिल्लक आहेत.
या 4 चेंडूंवरती किती धावा जमतील हे आपल्याला पाहायचंय. इथे पुन्हा एकदा विकेटच्या मागे अतिशय लेझी अप्रोच. चेंडू अडवणं गरजेचं होतं. शिरगाव संघ इथून अडचणीत येतोय. धावा मिळत आहेत 4. लक फॅक्टर चौकार. वाईट प्लस 4 अशा 5 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. एक एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि इथे तुम्ही पाहताय तर अशा पद्धतीनं 2 वेळा चौकार अगदी हातामधनं चेंडू निघून जातोय मागे. वाईट प्लस 4 सोने पे सुहागा. बॅटिंग करत असताना अंबेशिव संघाची धावसंख्या इथे मात्र चांगली सजली आहे. कॅरेमल स्कूलच्या बाजूला अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलावरती चाललेला हा रणसंग्राम नगरसेवक चषक 2026 मध्ये आपण आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ कात्रपगाव यांचं हे दर्जेदार आयोजन. आयोजनाच्या शेवटच्या दिवसाला आपण इथे सामना पाहताय क्वालिफायरचा. चेंडू हवेत. झेलसाठी भरपूर धावले मात्र शेवटच्या मोमेंटला ड्रॉप झालाय. इथे आपण पाहताय पुन्हा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. 42 धावा. भरपूर धावफलक वेगानं पुढे चाललंय. या षटकातील अजूनही आपण पाहताय 3 बॉलचा खेळ शिल्लक. तब्बल 42 धावा अंबेशिव संघाची धावसंख्या. बॅटिंग करत असताना सुमित जमदरे स्ट्राइक एंड वरती फलंदाजी करतोय. इथे जागेवर टोलवलाय. परफेक्ट बॅटच्या बरोबर टप्प्यात चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारानंतर आपण पाहताय इथे यष्टीचीत झालाय मात्र मॅच मध्ये आपण पाहताय तर जान ठोकली आहे. सुमित जमदारेनं सुंदर बॅटिंग केली. मैदानाच्या बाहेर येतोय धावफलकावरती. स्कोरबोर्ड तब्बल 48 आणि त्यानंतर सुमितची विकेट. लास्ट बॉल. तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होईल. धावफलकावर 48 धावा. 48 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. इथे स्विच हिट अटेम्प्ट आणि निश्चितच आपण पाहताय तर लगेचच इथे विकेट मिळतीये. शेवटच्या 2 बॉलवरती धाव आली नाहीये. 48 बनल्या. 49चं टार्गेट. 49 टू विन.
घरी आल्यावर सांगता येतो. 49चा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. अर्थातच शिरगाव संघाला इथून फार मोठा पल्ला पार पाडायचा आहे. अंशुल भोसले आणि सागर इरमाळी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने सुरुवात करतील यावर भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ झालंय. बॅटिंग करत असताना अंशुल भोसले, सागर इरमाळी शिरगाव संघासाठी सुरुवात करतील. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकाची जबाबदारी आई गावदेवी आंबेशिव संघासाठी. बॉलर तयार होतोय. तेजस पहिलाच बॉल, प्रचंड वेग, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना चेंडू डॉट येतोय. पहिलाच बॉल डॉट. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. तब्बल 48 बनवल्या पूर्वार्धात आंबेशिव संघानं. आज खऱ्या अर्थानं आंबेशिव संघाची वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला जोवेलीच्या मॅच विरोधातच पाहायला मिळाली. जवळजवळ असं वाटलं होतं की हा सामना परास्त होत आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी केलेलं कमबॅक आज दिवसभर त्यांना निश्चितच संघर्षाची पार्श्वभूमी राहिली आहे. हा सलगचा डॉट. तब्बल 49चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव मिळाली नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा जास्त बनणं गरजेचं आहे. 30 याची पाबंदी असणारं हे षटक. 2 फिल्डर फक्त तुम्हाला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ. तेजस गोलंदाजी करतोय. प्रचंड वेगानं मारा करत असताना पहिल्या 2 बॉलवरती सुंदर नियंत्रण. कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. इथे अगदी आपण पाहतोय तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषेच्या जवळ अडवतील, फेकतील. इथे आपण पाहतोय 2 कंप्लीट थ्रो. थोडासा खराब थ्रो आणि या अनुषंगाने आपण पाहतोय 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न ते करत होते. लेगबाईचा इशारा येतोय. धावफलकावरती आपण पाहताय 2 धावा इथे जोडल्या जातील. अतिशय वेगानं गोलंदाजी केली जाते. पहिले 2 बॉल जिथे एकही धाव नाहीये. निश्चित या बॉलवरती आपण पाहताय लेगबाईच्या 2 मिळत आहेत. एकंदरीत 3 बॉल 3 चेंडू टाकून झालेत. धावा आल्यात 2. 3 बॉलवरती 2 धावा. तेजस गोलंदाजी मार्कवरनं. स्ट्राईक वरती फलंदाज अंशुल भोसले. इथून हल्ला चढवणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. जागेवरती खिळवून ठेवलंय. जागेवरती थांबवून ठेवतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहाल तर अतिशय उपयुक्त गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 49चा मोठा पाठलाग आणि पाठलागाला इथे आपण पाहताय तर सुरुवात झाली. सुरुवातीच्याच काही बॉलवरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. तेजसच्या माध्यमातून टाकलं जाणारं पहिलं षटक या ठिकाणी. इथे स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फटका चांगला आहे. आता धावा मिळतील 4. चेंडू सीमा पार. चौकार. पहिल्या षटकात हा चौकार मिळतोय. धावफलकावरती 4 धावांची वाढ झाली आहे. एकंदरीत 6 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय. या बॉलवरती किती धावा जमतील हे पाहूयात. एकंदरीत 5 बॉल टाकलेत. 6 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू स्विचिट अटेम्प्ट पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळेल तर निश्चितच एक व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते. स्कोरबोर्ड वरती 1 धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 1 धावेच्या मदतीनं 7 वरती. 7 ऑन बोर्ड. मैदानाच्या 4ही बाजूला आपण पाहताय प्रेक्षक राजाची भरपूर गर्दी सामना पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. इथे सुद्धा स्विचिट अटेम्प्ट आता मात्र अनसक्सेस. व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि हा
निर्धाव चेंडू इथे संपन्न होईल. षटक संपलंय पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 7 धावा, 7 ऑन बोर्ड. बारा चेंडू आणि आता 42 धावांचं लक्ष पार करावं लागेल. 12 चेंडू 42 धावा आता कशा पद्धतीने बनवल्या जातील हा एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. पहिल्या षटकात 7 मिळाल्या. 12 चेंडू आणि आता 42 धावा बनवाव्या लागतील. सागर इरमाळीवरती फार मोठं प्रेशर, फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी. गोलंदाज मयूर तामाने गोलंदाजी मार्कवरती, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिल्या षटकासाठी निश्चितच आपण पाहिलं तर तेजसनं अप्रतिम गोलंदाजी केली. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होती. गोलंदाज मयूर तामाने गोलंदाजीसाठी येतोय. सागर इरमाळी स्ट्राईकवर. इथून त्याला खऱ्या अर्थानं एअर स्ट्राईक करावं लागेल. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार खेचावे लागतील. मात्र समोर गोलंदाजी अटॅक अगदी आपण पाहताय तिखट आहे. आजचा दिवस भरपूर चांगला राहतोय. आई गावदेवी आंबेशिव या संघासाठी जर आपण पाहिलं तर दिवसभर संघर्ष फार मोठा त्यांच्या वाट्याला आला. मात्र घाबरून हादरून न जाता 2 मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर 2 गोल्डन 6 त्यांनी मारले. इथे जबरदस्त चेंडू मयूरच्या माध्यमातून आणि आशेचा किरण शिरगाव टीम साठी विजलाय. सागर इरमाळी क्लीन बोल्ड. आज दिवसभरामध्ये अतिशय इम्प्रेस केलं आंबेशिवनं. बॅटिंग करण्यासाठी प्रेम आलाय. हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडनं आता विश्वास भरपूर ठेवला गेलाय. 1 डाऊन वरती त्याला पाठवलंय. चेंडू निर्धाव आलाय. मात्र बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. अंपायर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही ना, सकाळी सांगितले. बघायचंय बघायचं. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. नो आणि रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. आणि इथे आपण पाहताय हा चेंडू डॉट. इथे अगदी अर्ध्या पिच वरती चेंडू. इथे सुद्धा बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. मिस टायमिंग. एकच सिंगल मिळेल. अगदी आपण पाहताय तर स्लोवर शॉर्ट पिच, शॉर्ट ऑफ लेंथ. बॅट फिरवली होती, टॉपेज लागला आणि फक्त सिंगल मिळाली. एकच सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. सामना जवळ इकडे आता झुकलाय तो आई गावदेवी आंबेशिवच्या बाजूनं. इथून समोरच्या दिशेला टोलावलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवत असताना मिस फील्ड आणि पुन्हा 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी येत आहेत. अशा चुका निश्चितच टाळाव्या लागतील. 3री धाव कंप्लीट झाली का ना. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. रनआउट चेक करायचंय. 2 कंप्लीट झालेत. 3री धाव पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक करायचंय.
नॉट आउट. 3 धावा कंप्लीट झाल्यात. बॅट्समन सेफ. पुढचा बॉल इथून मोठा आक्रमक हल्ला करण्याच्या तयारीमध्ये इथे पाहायला मिळतो. प्रेमच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलाय. एक सिंगल मिळेल. संध्याकाळी वातावरण जसजसं थंड होत जाईल, जसजसं इथे आपण पाहताय पुढे सरकत जाईल, तसतसं मात्र चेस करण्यासाठी अवघड होत असतं. या अनुषंगाने आपण पाहताय धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आहेत 12 धावा धावफलकावर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 चेंडू 37 धावा. प्रत्येक बॉलवरती सिक्सर जरी आला तरी सुद्धा इथे सामना आई गावदेवी आंबेशिव हा संघ जिंकतोय. क्वालिफायरची मॅच नगरसेवक चषक 2026 दिवस क्रमांक 1 आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहताय तर वन साइड हिरो म्हणून कामगिरी पार पाडतायत. टीम मैदानावरती उतरली आहे. अर्थातच आई गावदेवी आंबेशिव आज दिवसभरामध्ये मोठा संघर्ष त्यांना पहिल्या दोन्ही मॅच मध्ये करावा लागला. त्यानंतर इथे या मॅच मध्ये आपण पाहताय क्वालिफाय होत असताना अगदी सहजगत्या विजय त्यांच्या पदरात पडतोय की काय अशी परिस्थिती. 6 चेंडू 37 ची गरज. शिरगाव संघाला इथून मात्र विचार करावा लागेल. चमत्कारिक बॅटिंगची गरज. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. गोलंदाजी मार्क वरती आकाश. आज दिवसभरामध्ये भरपूर चांगला खेळ आई गावदेवी आंबेशिव या संघाने केला. सकाळच्या सत्रामध्ये 1 बॉल 5 ची गरज असताना 6 आकाश तामानेनं ठोकला. इथे हा दमदार स्ट्रोक येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. त्यानंतर आपण पाहिलं असेल 1 चेंडू 6 धावांची गरज असताना सुमित जमदरेने एक सिक्सर मारला. गोल्डन 6 आज दिवसभरात पाहायला मिळाले. आणि त्यानंतर त्यांची घोडदौड ट्रॉफीच्या दिशेनं आई गावदेवी आंबेशिव या संघाला घेऊन जाताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतेय. शेवटच्या अंतिम षटकातील 4 बॉल. इथे हा सुद्धा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. धावा जरूर येत आहेत, मात्र ह्या धावा किती मदत करतील विजयासाठी हा एक प्रश्न आहे. तब्बल 49 पर्यंत पोहोचायचं आहे. स्कोरबोर्ड वरती आता झाल्यात 22. अजूनही आपण पाहिलं तर जवळजवळ विजयापासून हुलकावणी दिली आहे शिरगाव या टीमला. आज दिवसभर भरपूर मेहनत घेतली, कष्ट केले, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली. शिरगाव संघानं वन साइड सामने जिंकले. आंबेशिव संघानं संघर्ष करत असताना 2 गोल्डन 6 मारून सामने जिंकले. मात्र या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये उलट चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. आई गावदेवी आंबेशिव हा संघ इथे जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती. दिवस क्रमांक 1 ट्रॉफीवरती नाव कोरण्याची नामी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. षटकातला आता पाहायला मिळतोय शेवटचा बॉल, लास्ट बॉल आणि एका बॉलवरती आता आपण पाहताय या चेंडू नंतर शिक्कामोर्तब आजच्या दिवसाचे विनर्स आपल्याला मिळतील. शेवटचा बॉल. इथे सुद्धा आपण पाहताय मिस टायमिंग. झेलसाठी धावतोय आणि निश्चित हा झेल सुटलाय, मात्र हा सामना हातामध्ये सापडलाय. आई गावदेवी आंबेशिव या संघाचा सामना त्यांनी जिंकलाय. अगदी आपण पाहताय तर आजच्या दिवसाची क्वालिफाय झालेली टीम आपल्याला मिळाली. झालं षटक संपलं सर, झालं. डॉट 6-4 डॉट डॉट सिंगल रनआउट. आणि आजच्या दिवसाची क्वालिफायरची टीम आपल्याला मिळाली आहे आई गावदेवी आंबेशिव. वेल प्लेट आणि गोड कौतुक करूया शिरगाव टीमचं सुद्धा. चांगले खेळलेत. आणि या सामन्याचा सामनावीर आजच्या दिवसामध्ये ज्यानं क्वालिफायरच्या मॅच मध्ये 19 धावांचा जबरदस्त योगदान दिलं
तो सुमित जमदारे ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सुमित जमदारे मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2026 पहिल्या दिवसामध्ये आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमने आम्हाला या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून आभार. दोन्ही लाडक्या पंचांचा आभार, त्याचबरोबर आयोजन समितीचं गोड कौतुक. आणि शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत सुमित जमदारे, ज्यानं 19 धावांची इनिंग साकारली. तो ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देत आहोत. चला सुमित, आपण पटकन या. सामनावीराचा किताब या ठिकाणी